रोलिंग अशा प्रकारचं कारण कदाचित आपल्याला ते काही नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी डोंबिवलीमध्ये कार्यक्रम झाला. पिंपळेश्वर मंदिराच्या आवाराची जागा होती 4 एकर 26 कोटी जागा MIDCनं त्या ट्रस्टला दिली. त्या ट्रस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सत्कार सोहळ्याला माननीय मुख्यमंत्री महोदय उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदेजी उपस्थित होते. उद्योगमंत्री म्हणून मी उपस्थित होतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्या जिल्ह्यातील सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी उद्योगमंत्री म्हणून मला बोलता आलं नाही किंवा मला बोलायला दिलं नाही. मला माहित नाही त्याच्यामुळे जायचं नाही. आज एक बातमी अशी प्रसिद्ध झाली आहे की पिंपळेश्वरच्या जमिनीच्या बाबतीमध्ये माझ्या कानामध्ये जिल्ह्यातल्या कुठल्यातरी नेत्यांना म्हणून पिंपळेश्वरची जागा द्यायला उशीर झाला आणि त्याची सगळी माहिती माझ्याकडे अशी याची बातमी आली आहे. पण खरं तर त्या ठिकाणी मला जर 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायला दिलं असतं तर याची सगळी पार्श्वभूमी मी आपल्यासमोर कथन केली असती. हा काय पिंपळेश्वरचा लढा काल किंवा आज सुरू झालेला नाही. पिंपळेश्वरचा लढा हा वर्षानुवर्ष सुरू आहे आणि वर्षानुवर्ष हा लढा सुरू असताना तिथे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील पुढाकार घेतला होता. परंतु अशा पद्धतीचा एक संभ्रम कोणतरी बातम्या पेरून तयार करण्याचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या कुठच्या तरी नेत्यानं किंवा लोकप्रतिनिधीनं मला सांगितलं म्हणून याला उशीर झाला. आता तो उशीर खरं काय झाला हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर याचा खुलासा खरं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी करणं गरजेचं आहे. कारण कोणामुळे उशीर झाला, कोणाची ती मागणी होती, कोणाची काय मागणी होती. आणि मला तर असं वाटतं की ज्यांनी याच्यामध्ये आम्हाला काही विचार विनिमय केला किंवा काही सल्ले दिले ते काही शिवसेनेचे नेते नव्हते, ते भारतीय जनता पार्टीचे नेते होते. त्याच्यामुळं जो काही संभ्रम निर्माण केला जातो की याच्यामध्ये शिवसेनेच्या कुठेतरी मला सांगितलं आणि म्हणून पिंपळेश्वरच्या जमिनीसाठी उशीर झाला. तर याचा जर तुम्ही पूर्ण 2.5-3 वर्षाचा पाठपुरावा जर बघितला तरी पहिली बैठक कधी झाली याची देखील तारीख माझ्याकडे आहे. कोणाबरोबर झाली याची देखील तारीख माझ्याकडे आहे. आणि विशेषतः खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची पहिली मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे साहेबांवर देखील काही राजकीय दबाव होता की या जमिनीचा जो आम्ही जो काही निर्णय घेतोय तो निर्णय घेऊ नये. हे श्रीकांत शिंदे साहेबांना देखील सांगणारी काही मंडळी होती. त्या नावाचा काय मला काही उल्लेख करायचा नाही. परंतु अशा पद्धतीनं काही वेगळ्या पद्धतीच्या बातम्या फिरवून बातम्या तयार करून अशा पद्धतीचं निगेटिव्ह वातावरण त्या मतदारसंघामध्ये निर्माण करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल फार चुकीचा आहे. आणि एखादी चांगली गोष्ट करत असताना मी मगाशीच देखील सांगितलं की जर मला त्या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली असती तर 3-3.5 वर्षाचा पूर्ण प्रवास कसा झाला त्याच्यामध्ये श्रीकांतजींनी किती मेहनत घेतली, त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण साहेबांनी किती मेहनत घेतली आणि कुणी काय सांगितलं हे देखील डायरेक्टली इंटरव्ह्यू त्या ठिकाणी सांगितलं असतं. परंतु आजच्या बातमीमधनं असं एक दिसतं की पिंपळेश्वरच्या जमिनीच्या बाबतीमध्ये स्थानिक जरी त्याच्यामध्ये लिहिलं नसतं ते स्थानिक कुणीतरी माझ्या कानामध्ये सांगितलं. स्थानिक माझ्या कानामध्ये कोणी सांगितलेलं नाही. माझ्या कानामध्ये कोणी सांगितलं हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना मला श्रीकांत शिंदेना पूर्ण माहिती आहे. पण मला त्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करायचा. 2 वर्षामध्ये अनेक बैठका माझ्यासोबत झाल्या. अनेक बैठकांना पुढं कसं जायचं याच्यावर आपली चर्चा झाली. त्याच्यानंतर ज्यावेळी MIDC आणि महसूल खातं याच्यामध्ये चर्चा करायची वेळ आली त्यावेळी देखील पुन्हा एकदा श्रीकांतजींनी बैठक घ्यायला लावली. तसेच ठीक आहे रवींद्र चव्हाण साहेबांनी देखील बैठक घ्यायला लावली. परंतु एखाद्या चांगल्या गोष्टीला राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी जर एकत्र प्रयत्न केले जसं श्रीकांत शिंदे साहेबांनी केला आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी केला तर त्याच्या पद्धतीनं चांगल्या मार्गावर आपण जाऊ शकतो आणि चांगला आपल्याला आउटपुट मिळू शकतो. हे पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीच्या निमित्तानं सिद्ध झालं. पण तो कार्यक्रम 2 दिवस पूर्वी झाला आणि 2 दिवस 48 तास संपत नाही तोपर्यंत काही ठिकाणी बातम्या अशा आल्या की याच्यामध्ये पालकमंत्री काल म्हणून ते थांबवलं. माझं म्हणणं ज्यांनी आम्हाला सांगितलं, ज्यांनी आमच्याशी चर्चा केली
ज्यांनी पिंपळेश्वर मंदिराच्या संदर्भामध्ये थांबा म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला, हे कोण होते मला देखील माहिती आहे, माननीय श्रीकांत शिंदे साहेबांना देखील माहिती आहे आणि रवींद्र चव्हाण साहेबांना देखील माहिती आहे. त्याच्यामुळे तो संभ्रम नाहक कुठेतरी शिंदे साहेबांवर किंवा श्रीकांतजींवर येऊन थांबू नये म्हणून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या संपूर्ण बातमीचा मी खुलासा केलेला आहे. आता परत काय होतं की ही बातमी आता आली, परत ती इलेक्ट्रॉनिक मीडियावर येणार, परत ती सोशल मीडियावर येणार आणि त्याच्यामधनं उगाच संभ्रम निर्माण होणार. त्याच्यापेक्षा उद्योगमंत्री म्हणून खरी वस्तुस्थिती काय आहे हे मी आपल्याला सांगितली. अजून तिथल्या कार्यक्रमात अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीने त्या कार्यक्रमाला उशीर झाला आणि मुख्यमंत्री मोदयांना देखील तब्येतीचा त्रास होत होता, त्याच्यामुळे कदाचित तिथं उद्योगमंत्री म्हणून मला बोलायला दिलं नसेल, परंतु तिथंच काही खुलासे झाले असतील. परंतु हे खुलासे करत असताना श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये असं सांगितलं हे सांघिक यश आहे. म्हणजे भाजपा शिवसेना महायुतीच्या सरकारचं हे यश आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झालेली ही कार्यवाही देवेंद्रजी मुख्यमंत्री आल्यानंतर संपली. याचा अर्थ महायुतीच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लक्ष ठेवलं होतं, हे काम करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याच्यामुळे हे जे यश आहे ते महायुतीच्या सरकारचं यश आहे, ते काय फक्त उद्योगमंत्र्यांचं किंवा एकट्या कोणाचं यश नाही, हे देखील मला या ठिकाणी प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे. आणि आजच्या बातमीतला पूर्णतः संभ्रम दूर व्हावा यासाठी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या विषयासाठी मी आपल्याला बोलवलं. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, माझ्या कानामध्ये जे काही मला कोणी सांगितलं किंवा अन्य ज्या काही गोष्टी झाल्या याच्याशी शिवसेनेच्या कुठच्याही नेत्याचा, खासदारांचा, शिंदे साहेबांचा काही संबंध नव्हता. आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं बातम्या घेणं ही महायुतीच्या दृष्टीनं अतिशय घातक बाब आहे. कारण शेवटी आम्ही सांघिक काम करतोय, एकत्र काम करतोय. अशा बातम्या टाकून किंवा अशा बातम्या फिरून आमच्या महायुतीमध्ये दरार निर्माण होईल असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाही. पहिली गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की उद्योगमंत्री म्हणून उदय सामंतनं ही जमीन देत असताना काय हालअपेष्टा सहन केल्या आहेत हे त्याला माहिती आहे. त्याच्या कानात कुणी काही सांगितलं हे देखील त्याला माहिती आहे. हे मी जाहीरपणाने इथं सांगू शकत नाही. हे वाक्य रवींद्र चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी होतं, प्रदेशाध्यक्ष म्हणून होतं. परंतु हे सगळं करत असताना त्याचा अर्थ असा लावला गेला व्यासपीठावर, कारण तिथलं जे राजकारण आहे ते कदाचित महायुतीमध्ये एक संघ महायुती राहू नये म्हणून त्या बातम्या केल्या जात असतील, पण त्याचा थेट शिवसेनेच्या जिल्ह्याच्या नेत्यावरून ते काहीतरी जोडलं गेलं. आणि मी शिवसैनिक म्हणून शिवसेनेचा मंत्री म्हणून हा खुलासा करणं क्रमप्राप्त आहे की याच्यामध्ये शिवसेनेच्या कुठच्याही नेत्याचा, कुठच्याही लोकप्रतिनिधीचा संबंध नव्हता. हे रवींद्र चव्हाण साहेबांना देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना देखील माहिती आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की माननीय मुख्यमंत्री मोदयांना देखील माहिती आहे. पण तिथे शिकायचं सुरू आहे कारण श्रेय गाठण्याचं राजकारण सुरू आहे का मंदिराच्या नावावर? श्रेय गाठण्याच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेचं नाही. देवाच्या बाबतीमध्ये ज्याला कोणाला श्रेय घ्यायचं ते घेऊ दे, आम्ही पुण्याचं काम केलं. त्याच्यामुळे श्रीकांतजींनी देखील भाषणामध्ये काय सांगितलं, श्रीकांतजींचं भाषण देखील मुद्दाम ऐकलं तर त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांना, त्याच्यानंतर शिंदे साहेबांना, त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, या सगळ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी ते भाषण केलं होतं. श्रेयवादाचा प्रश्न नाही. श्रेयवादाचा प्रश्न जर घ्यायचा असता किंवा श्रेयवाद घ्यायचा असता तर आपण देखील हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी जगू शकलो असतो. असं काही तिथे कोणालाही दोष द्यायचा नाही. परंतु त्या बातम्याच्या गैरसमज पसरवणाऱ्या दिल्या जात आहेत त्याच्याबद्दलची माहिती पूर्ण आपल्याला असावी आणि आपल्या मार्फत पोचावी यासाठी सामंत साहेब, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा विषय संपलेला आहे. गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात तुम्हाला यश येत आहे का, जी डोकेदुखी तुम्हाला महायुती म्हणून आहे? मी गेले 3 दिवस पत्रकार परिषदे म्हणून सांगतो की मी शिवसैनिक आहे, मी प्रचंड आशावादी आहे, प्रचंड सकारात्मक आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीची टॅगलाईन आहे प्रचंड आशावादी. त्यांची कशी काय आम्ही मराठी आता असे अनेक शब्द काही लोकांनी वापरले आहेत. मी एखादा शब्द वापरला आणि दुसऱ्यानं वापरला असेल तर त्यानं वापरला म्हणून मी वापरला असं आणि मी शिवसैनिक आहे. मी अगोदर सांगितलं अगोदर राष्ट्रवादी. महत्वाची गोष्ट अशी आहे की नाशिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा गणेश गीतेची चर्चा झाली आहे, गोकुळ गीतेची चर्चा झाली आहे.
गिरीश महाजन साहेबांनी देखील चर्चा केली आहे. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेहीकडे मीटिंग सुरू केली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर काहीतरी योग्य निर्णय घेईल. शिंदे साहेब आज गोकुळ गीतेंना भेटणार आहेत का? कारण ते मुंबईला यायला निघालेत आणि आज मी भेट घेणार एकनाथ शिंदेची असं ते तर त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आज माझ्या माहितीप्रमाणे शिंदे साहेब देखील दिल्लीमध्ये आहेत. तर त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आम्ही आहोत ना, आम्ही मध्यस्थी करून साहेबांची भेट घालून घेऊ. आणि साहेब 8 खासदार जो प्रक्रिया विषय शिंदे साहेबांना भेटलेली चर्चा सात 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 ऑपरेशन 7 की 8 तेच सांगा, तेच सांगा. तुम्ही सांगा 7 भेटली घ्या. नाही, याच्यावर शिवसेनेनं ऑलरेडी भूमिका स्पष्ट केलेली आहे. साहेबांना दुसऱ्या पक्षातले खासदार आणण्यासाठी कुठेही मिटिंग करण्याची आवश्यकता नाही. कुठचेही खासदार साहेबांना भेटलेले नाहीत. 1.5 महिन्यापूर्वी हीच बातमी चालली की साहेबांना हेच खासदार भेटले, ते परत आता रिपीट झाले. तर साहेब कोणालाही कुठे भेटले नाही. साहेब 2 दिवसापूर्वी देखील आमच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दिल्लीमध्ये होते. आज देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाली, त्यासाठी ते दिल्लीमध्ये आले. आणि त्याच्यासाठी देखील नरेंद्र मोदी साहेबांचं आम्ही शिवसेनेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो की त्यांच्या 12 वर्षाच्या ऐतिहासिक कारकिर्दीमध्ये देशाला त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जावर नेऊन ठेवलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाची प्रत्येक ठिकाणी दखल घेतली जाईल अशा पद्धतीची त्यांनी परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे त्यांचं आम्ही शिवसेनेच्या वतीने देखील मोदी साहेबांचं अभिनंदन करतो. म्हणता भेट झाली नाही, तुम्ही म्हणता भेट झाली नाही, तुम्ही म्हणता भेट झाली नाही, तर मग ऑपरेशन टायगर वगैरे काय सगळं सुरू होईल थांबलं असं माहिती आहे का? तर ऑपरेशन टायगर हे बारसं तुम्ही केलेलं आहे. ऑपरेशन टायगर तर काल बघा ना, काल पण प्रवेश झाले. काल कर्जतच्या 20 नगरसेवकांनी प्रवेश केले. तुम्ही याला टायगर ऑपरेशन म्हणा, लायन ऑपरेशन म्हणा, काही कसलेही ऑपरेशन म्हणा, रोज प्रवेश सुरू आहे. माननीय साहेबांनी 2.5 वर्षामध्ये जे काही काम केलं मुख्यमंत्री म्हणून ते सर्वश्रुत आहे, पूर्ण जनसामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपण शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे. हे प्रत्येक पॉलिटिकल माणसाला आकर्षण आहे. त्याच्या पद्धतीने प्रवेश होत आहे. त्याच्यामध्ये कालचं टायगर ऑपरेशन कुठं होतं, साहेबांना 20 नगरसेवकांनी विनंती केली, त्याच्यावर प्रवेश केला. त्याच्यामुळे रोज प्रवेश सुरू आहे. कुठच्याही प्रवेशासाठी टायगर ऑपरेशनची आवश्यकता नाही. पण मग खासदारांचं ऑपरेशन होणार आहे का? ते टायमिंग वगैरे काही हे आता मुहूर्त आहे का काही? नाही ना, पण ते युपीटीचे खासदार आहेत. युपीटीचे खासदार आम्ही प्रवेश करून घेतोय, त्याच्यावर साहेबांची बैठक झाली. हे 1.5 महिन्यापूर्वी हीच बातमी आली की ती आता फक्त रिपीट झालेली आहे. असं कुठेही बैठक झाली नाही. काल कॅबिनेटला शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, काही कुठे याला पाळला गेला नाही, काय नक्की नाराजी? शिवसेनेच्या मंत्र्यांनी नक्की नाराजी व्यक्त केली. माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांकडे, शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं असताना सिडकोच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत असताना त्यांनाच बोलवायचं नाही. हे अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे, सुनावलं पाहिजे, त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, आमची मागणी होती. परंतु मुख्यमंत्री मोदयांचे मी मनापासून जाहीर पद्धतीने आभार मानतो की ज्यावेळी आमच्या मंत्री महोदयांनी हा विषय काढला त्या दुसऱ्या क्षणाला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्या क्षणाला मी सगळे मुंबईमध्ये पोहोचलो आणि शिंदे साहेब मला त्या कार्यक्रमाला दिसले नाही, त्याच वेळी मी याची दखल घेतलेली आहे. आणि ज्यांनी कोणी हे कृत्य केलं त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शोकॉज नोटीस सिडकोला सीएम म्हणून दिलेली आहे. पहिल्या मिनिटामध्ये त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्याचे आभार पण मानले. त्या ऑपरेशन टायगर बाबत संजय राऊत म्हणताय की कोणतेही खासदार कुठेही जाणार नाही, सगळे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. आम्ही कुठं म्हणलं आपल्याकडे त्यांच्या स्टेटमेंटवर स्टेटमेंट दिली गरजच नाही. मी स्वतः सांगितलं की आमच्याकडे कोण येतच नाही, आमची कोणाची चर्चाच झालेली नाही, आम्ही कोणाबरोबर साहेबांनी बैठकच केलेली नाही. त्यांच्या पद्धतीने याला काय होतं पाहिजे. उद्या अजित पवारांच्या निधनापासून आता हे भाजपकडे आहे, मुख्यमंत्र्यांकडे आहे. राष्ट्रवादीची मागणी आहे की आता अर्थखातं आपल्याकडे यावं. मग त्यावेळी विकास किंवा ऊर्जा असं पर्याय सगळं चर्चेत आहे. ते म्हणतात की या संदर्भात भेट घेऊ. पुन्हा एकदा राज्यामध्ये खात्यांची अदलाबदल किंवा खात्यांवरून काही नाट्य करण्याची साहेबांच्या आदेशानंतर शिवसेनेची भूमिका स्पेसिफिक मुद्द्यावर आम्ही सगळे मांडतो. त्याच्यामुळे हा प्रश्न माझ्या दृष्टीनं फार मोठा आहे. कोणाला कुठं खातं मिळणार आहे ते फक्त वाक्य मी परत रिपीट करत नाही. मी याच्यावर काय सांगतो त्याच्यावर नेहमी असं सांगत आलेलो आहे की माझ्या तब्येतीला झटके असेल तर मला प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर देऊ शकतो. आता कोणाला खातं काय मिळणार आहे, कोणाला ऊर्जा खातं मिळणार आहे, राष्ट्रवादीचं खातं, अर्ज खातं कोणाला मिळणार, हा तर माझ्या म्हणजे सिलेबस अभ्यासक्रमाच्या पलीकडे जातो. सर तुमच्या अभ्यासक्रमात असलेला प्रश्न आहे मराठी संदर्भातला.
मुंबईत नोकरीत भाषिक भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात आहे. एक खासगी कंपनी आहे तिची जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये ओनली गुजराती मारवाडी असा उल्लेख करण्यात आला त्या जाहिरातीमध्ये. तर अशी जाहिरात असेल तर नक्की त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि जो कोण कंपनीचा मालक असेल त्याला बोलून घेऊन काही निर्णय द्यायचे देतील. परंतु मराठी भाषेचा अर्थ उल्लेख केला म्हणून सांगतो. काल मी अनेक माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना जो आमच्यावर कायमस्वरूपी एक आरोप होतो की मराठी भाषा बोलण्याचं काम सुरू आहे, पण ते घरातनं बाहेर पडल्याशिवाय काम सुरू आहे की नाही पण कळणार नाही. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती केली होती आणि अनेक एकत्र मंडळी आले होते. आमचं मराठी भाषा भवनचं काम देशातलं सगळ्यात चांगलं मराठी भाषा भवन म्हणजे भाषा भवन जर कुठं होत असेल तर ते मुंबईमध्ये होत आहे. त्याचं काम उशीर का झालं तर ते बांधकाम जे चालू आहे ते समुद्राच्या पातळीला चालू आहे. तेव्हा समुद्राचं पाणी त्याच्यामध्ये होतं. टेक्निकली त्याला काही गोष्टी कराव्या लागत होत्या म्हणून त्याला उशीर झालं. 2027 डिसेंबरपर्यंत मराठी भाषा भवनचं काम पूर्ण होणार ते काल मी पुराव्याशी सिद्ध केलेलं आहे. दुसरं मराठी भाषेच्या बाबतीमध्ये रत्नागिरी, नाशिक, पुणा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या 8 ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून ते आमच्याकडे पैसे आता येत आहेत. त्याच्यातनं मराठी विकास केंद्र बांधण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे देखील मी काल सांगितलं. मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग जिल्हा स्तरावर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते कार्यालय असेल, त्याला मराठी भाषेचा अधिकारी असेल आणि त्याला पूर्ण कार्यालयाची यंत्रणा दिली असेल. हे देखील काल मी सांगितलं. आणि काही मंडळींना जे आम्ही काम केलेलं दिसत नाही त्याच्यासाठी देखील जाहीर करून दिली की लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र करण्याचा जो आम्ही निर्णय घेतला आहे ते पुढच्या 60 दिवसामध्ये किंवा 90 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन आम्ही लंडनमध्ये जाऊन करणार. पण सर काल प्रशासकीय विभागाचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये वाढ होणार त्याच्याने कशी सुसूत्रता येणार आहे का? ते विभाजन नाही केलं. आता उदाहरणार्थ माझं उद्योग व खनिकर्म असं विभाग आहे तर ते माझ्या मंत्र्याच्या GR मध्ये निघताना सुद्धा उद्योग खनिकर्म आणि जी काय ऑप्शन्स ते येतात. आता भविष्यामध्ये फक्त उद्योग विभागाचं GR निघेल, प्रत्येक खनिकर्म विभागाचा GR निघेल. जे खातं आहे त्या खात्याचं आता GR निघेल त्याच्यासाठी ती असणार. सर रायगडचं पालकमंत्री तिला सुटला असं वाटत होतं कारण राष्ट्रवादीला सदस्य विधान परिषदेची निवडणूक कधी जरी संपली असली तर बाकी महाराष्ट्रातल्या 11 विधानसभेच्या आपल्या विधान परिषदेच्या निवडणुका चालू आहेत ना. काही ठिकाणी आचारसंहिता आहे. असे निर्णय घेत असताना पूर्ण जेव्हा महाराष्ट्रातल्या निवडणुका संपली 21 तारखेला किंवा 22 तारखेला रिझल्ट नंतर त्याच्यानंतर हे निर्णय घेतले. शिकामोर्तब बनायचं असेल तर मी काल देखील सांगितलं ना की ज्या चर्चा कोकणाच्या मतदारसंघाच्या झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या प्रत्येक बैठकीमध्ये घेतल्या आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांबरोबर प्रत्येक बैठकीमध्ये ठरलंय त्याची अंमलबजावणी करावी. याच्यापलीकडे मी आता काही सांगत नाही म्हणून भरतशेठ गोगावले हे पालकमंत्री झाले पाहिजे ही आमची शिवसेना म्हणून नक्की भूमिका आहे आणि त्याच्यात आम्ही कधी 1.5 वर्षामध्ये राहिलेलो पण नाही. त्याच्यातनं मार्ग निघेल आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री याचा निर्णय घेतील याचा विश्वास आम्हाला आहे. तटकरेची काही बोलणं झाले का? कारण मुख्य अडथळा तोच आहे. त्यांच्याशी काही बोलणं झाले कारण त्यांना विधान परिषदेची जागा महेंद्र रवी साहेबांच्या घराजवळ द्यावी सीट मागं घेतली आणि त्यांना विरोध करण्याचा आम्ही सदैव केला. भले माझ्या विरोधात 5 वेळा लढलेले सुद्धा विरोध करण्यासाठी त्यांनी मागं घेतले किंवा मागं घ्यायची आवश्यकता नव्हती. जर राहिले असते 10-15 पदं पडली असते पण ठीक आहे. काही लोकांचा विरोध करण्याचा आग्रह असतो, काही लोकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला तर ती विरोध जरी झाले नसती तरी झालेल्या मतदानातलं 90-95% मतदान हे अनिकेत तटकरेंना मिळालं असतं. पण माझ्या मतदारसंघातले जे माझ्या विरोधामध्ये लढलेले उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन काय साध्य केलं मला माहित नाही. आम्ही ती निवडणूक जिंकलेलीच होतो आणि ती निवडणूक लढत असताना ज्या ज्या काही गोष्टी झाल्या ज्या ज्या काही बैठकी झाल्या त्याचा मी साक्षीदार आहे. त्याचे साक्षीदार स्वतः माननीय शिंदेसाहेब आहेत. देवेंद्रजींशी देखील आम्ही चर्चा केली आहे. त्याच्यामुळे भरतशेठ गोगावले पालकमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे आणि तीच मागणी आम्ही मुख्यमंत्री मोदयांकडे केली. सर, नांदेड भाजपच्या राजूरकरांच्या प्रचारात शिंदेचे आमदार हेमंत पाटील नाहीयेत. त्यावर प्रश्न विचारला असता कोशाच्या दलालीमध्ये मी माझे हात काय करू इच्छित नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आणि धनदांडग्यांची ही सगळी निवडणूक आहे असं पण हेमंत पाटील. मी नांदेडच्या निवडणुकीमध्ये बघितलं की उमेदवारी राजूरकरांना दिलेली आहे ना. हो, अमर राजूरकर. तर काय कोणाचे हवे दावे माहीत नाही परंतु एक संघपणानं आम्ही या सगळ्या निवडणुका लढण्यासाठी आमचं धोरण आहे. त्यामुळे हेमंत पाटील साहेबांचं जर काही गैरसमज उमेदवाराबद्दल असेल तर थँक्यू.
टीएमसी की जैसी स्थिति है उसके बाद संजय राउत जो है सजेशन दे रहे हैं कि अगर विपक्ष को मजबूत करना है तो सबको कांग्रेस को मजबूत करना होगा। कांग्रेस से जो पार्टियां अलग होकर बनी है जैसे टीएमसी एनसीपी उनको एक ही झंडे में साथ आना पड़ेगा कि कांग्रेस को मजबूत करने की बात संजय राउत कह रहे हैं, क्या कहते हैं? नहीं, अगर कांग्रेस को मजबूत करना है तो इंडी अलायंस की जब मीटिंग रही थी तो फिजिकली प्रेजेंट रहना चाहिए। ऑनलाइन रह के क्या होगा, इंडी अलायंस तो मजबूत नहीं होगा। इसलिए सुझाव देना बहुत हर एक को हर सुबह हर एक को जम रहा है, लेकिन अगर उधर फिजिकली के प्रेजेंट रहते और ये बात राहुल जी गांधी को बताते तो अच्छा होता। कांग्रेस की हित की बात कर रहे हैं संजय राउत की बात कर रहे हैं, उस पर क्या कहेंगे? ये पहले खुद की पार्टी की हित की बात करनी चाहिए था। कांग्रेस की हित की बात करने से क्या होगा, उनके खुद की पार्टी जो है वो कहाँ है, उनके कितने नगर पालिका के अध्यक्ष चुन के आए हैं, उनके कितने कॉर्पोरेटर चुन के आए, ये पहला आत्मचिंतन आत्मचिंतन करना चाहिए। बाद में कांग्रेस को क्या करना चाहिए, सुझाव देना चाहिए। नौकरियों के विज्ञापन में लिखा गया है कि उनको गुजराती मारवाड़ी कैंडिडेट चाहिए और महाराष्ट्र की, इस पर क्या कहेंगे? नहीं, इसमें हर एक कंपनी ने नहीं लिखा है, एक कंपनी है उसको हम बुला के लेंगे, ये क्यों किया है, इसलिए किया है। अगर ऐसे उन्होंने किया है तो उनके ऊपर कायदेशीर कार्रवाई क्या होगी उसके बारे में सोचा जाए। पीएम मोदी के 12 साल के कार्यकाल को कांग्रेस और शिवसेना बता रही कि सिर्फ देश को बर्बाद किया है, पीएम ने कोई ऐसे बड़े काम नहीं। नहीं, इसलिए वो पश्चिम बंगाल में चुन गया है, इसलिए पांडिचेरी में चुन गया है, इसलिए आसाम में चुन गया है, इसलिए मुंबई महानगर पालिका में हम चुन गया है, इसलिए महाराष्ट्र में चुन गया है। कांग्रेस और यूपीटी शिवसेना हमारी है, यूपीटी तो उनको उनका यही धंधा है कि नरेंद्र मोदी साहब के ऊपर उंगली उठाना, यहाँ एकनाथ शिंदे साहब के ऊपर उंगली उठाना, उनकी बदनामी करना, ये उनका धंधा है। थैंक यू।